मित्रांनो, 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या रात्री शंकरजींच्या पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोक मिळतो, हे सर्वांना माहीत आहे. मनोकामना पूर्ण होते हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, या वर्षाच्या महाशिवरात्रीला 2 दुर्मिळ योग मिळत आहेत. एक आहे सर्वार्थ सिद्धी योग आणि दुसरा अमृत सिद्धी योग. मनोकामना पूर्तीसाठी हे दोन्ही योग अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. म्हणून या वर्षाची महाशिवरात्री आणखी खास बनत आहे. या वर्षाच्या महाशिवरात्रीला काय करायला हवे? खरं तर महाशिवरात्रीच्या व्रतात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक आहे दिवसभर उपवास करणे, दुसरे आहे संध्याकाळी प्रदोष कालात पूजा करणे आणि तिसरे आहे रात्री जागरण करणे. महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांची मनोकामना पूर्ण होते, कुवारी कन्यांचे लग्न होते, विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहते, गृहसुख प्राप्त होते. एकंदरीत सर्व इच्छा महादेवाच्या कृपेने पूर्ण होतात. आता आपण पाहतो की महाशिवरात्रीला आपण कशा प्रकारे उपासना करायला हवी, काय करायला हवे. महाशिवरात्रीला 4 प्रहर भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. याला यामपूजन म्हणतात. महाशिवरात्रीच्या व्रतात शिवलिंगाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि शिवलिंगाची शास्त्रोक्त पूजा करणे महत्त्वाचे असते. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहा, म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरांसाठी उपवासाची सुरुवात करा. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करा. त्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा करा. शिवरात्रीच्या रात्री कपाळावर भस्म लावून भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. घरी शिवपिंडीवर आणि शंकराच्या मंदिरात जाऊनही पूजन केले जाते. भगवान शिवशंकरांना आवडणारे 11 लाल कमळ, 108 बेलपत्र, 108 धतुरे किंवा पांढरी फुले वाहिली जातात. शिवपिंडीवर प्रथम अभिषेक करा, धूप दीप नैवेद्य अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, गोड नैवेद्य दाखवा, आवडता मंत्र जपा. भगवान शिवशंकरांचे अनेक मंत्र आहेत. त्यात सर्वांना माहीत असणारा सोपा मंत्र आहे ओम नमः शिवाय. या मंत्राचा जप करत संपूर्ण पूजा करा. महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते, म्हणजे सकाळी तुम्ही तुमच्या देवतांची पूजा कराल तेव्हा तर देवांमध्ये जे भगवान शिवशंकर आहेत त्यांची पूजा होईलच, पण महाशिवरात्रीची जी मुख्य पूजा आहे ती रात्री केली जाते. रात्री जागून भगवान शिवशंकरांचे भजन, पूजन आणि नामस्मरण करणे हेच जागरणाचे उद्देश असते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास तर तुम्ही कराल, भगवान शिवशंकरांची पूजा पण कराल आणि आणखी एक काम करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचे पाठ महाशिवरात्रीच्या रात्री अवश्य करा. आता सर्वांना पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नाही, तर किमान 18वा अध्याय त्यातून अवश्य वाचा. मित्रांनो, तुमच्यातील काही लोकांना संभ्रम होत असेल तर थोडे सोपे आणि स्पष्ट करून सांगतो. सर्वप्रथम म्हणजे सकाळी उठल्यावर स्नान करणे, स्वच्छ कपडे घालणे आणि भगवान शिवशंकरांच्या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करणे. संकल्पानंतर तुम्ही देवपूजा कराल. देवांमध्ये भगवान शिवशंकरांची जर तुमच्याकडे पिंडी असेल तर त्यांची पूजा अवश्य करा. सोबत दिवसभर उपवास करायचा आहे, जसा तुमची प्रकृती सहन करू शकेल. रात्री पुन्हा महादेवाची पूजा करायची आहे. षोडशोपचार पूजा महादेवांची करायची आहे. अनेक लोक महाशिवरात्रीला रुद्राभिषेक पण करतात. तुमच्या इथे जशी परंपरा असेल त्याप्रमाणे तुम्हीही पूजा करा. आता महाशिवरात्रीची जी यामपूजा होते ती काय असते? महाशिवरात्रीला सकाळ, संध्याकाळ, दुपार आणि रात्र असे 4 प्रहर भगवान शिवशंकराची पूजा केली जाते. यालाच यामपूजन म्हणतात. म्हणजे सकाळी पण पूजा करायची आहे, संध्याकाळी प्रदोष काल जेव्हा असतो, सूर्यास्तानंतरची 45 मिनिटे हा प्रदोष काल असतो, तर सूर्यास्तानंतर पण पूजा केली जाते, दुपारी पण पूजा केली जाते, रात्री पण पूजा केली जाते. असे 4 प्रहर होतात. आता आपल्याकडून हे सर्व होत नाही, तर किमान संध्याकाळची पूजा तर आपण करूच शकतो. जसे शक्य होईल तशी उपासना करायची आहे. ज्या पद्धतीने शिव उपासना करणे शक्य असेल त्या पद्धतीने करायची आहे. आपल्याकडून एवढे सर्व होत नाही, काही हरकत नाही. दिवसात एकदाच पूजा करा, ते पण चालेल. भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या, हे पण खूप महत्त्वाचे आहे. आता शिवपूजनात तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करण्यास सांगितले जाते. महाशिवरात्रीच्या व्रतात खरं तर 108 दिवे दान करण्याची पण परंपरा आहे. जर तुम्ही करू शकत असाल तर ते पण करू शकता.
भगवान शिवशंकरांना पांढरी फुले वाहिली जातात हे तर तुम्हाला माहीतच आहे, पण त्यासोबत महाशिवरात्रीला कमळ पण भगवान शिवशंकरांना वाहिले जाते. आणि सर्वात महत्त्वाचे, केवळ आणि केवळ महाशिवरात्रीलाच भगवान शिवशंकरांना केवडा किंवा केतकीचे फूल वाहिले जाते. इतर वेळी शिवशंकरांना केतकीचे फूल अजिबात वाहिले जात नाही. यासाठी पौराणिक कथा आहे, पण महाशिवरात्रीला वाहणे योग्य आहे. महाशिवरात्रीच्या व्रतात सर्वात महत्त्वाचा भाग आहे उपवास, आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी उघडायचा आहे, म्हणजे महाशिवरात्रीनंतर दुसऱ्या दिवशी उघडायचा आहे. आता महाशिवरात्रीच्या व्रतात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायचे आहे. म्हणजे काय करायचे? टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत जागायचे नाही, तर भगवान शिवशंकरांचे मंत्र असोत, स्तोत्र असोत, त्यांचा पाठ करत जागायचे आहे. आता तुमच्यासाठी खूप रात्री उशिरापर्यंत जागणे शक्य नाही, तर किमान निशीथ कालापर्यंत तुम्ही जागू शकता. निशीथ काल म्हणजे काय? रात्रीची अशा मध्यवेळ असतो जेव्हा शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय मते, आणि त्या निशीथ कालात पूजा करण्याचे महत्त्व असते. आता यावर्षी 15 फेब्रुवारीला रात्री 12:28 पासून 1:18 वेळ निशीथ काल आहे, आणि या वेळेत भगवान शिवशंकरांचे नामस्मरण, पूजा जे काही करणे तुमच्यासाठी शक्य असेल ते अवश्य करा. संपूर्ण रात्र जागरण शक्य नाही, तर किमान या निशीथ कालापर्यंत तुम्ही जागू शकता. तुमची प्रकृती ज्या प्रकारे सहन करू शकेल त्या प्रकारे व्रत करू शकता. आता पाहतो असे कोणते मंत्र आहेत ज्यांचा जप तुम्ही महाशिवरात्रीला करू शकता. एक तर आधी सांगितले ओम नमः शिवाय, दुसरे आहे नमो भगवते शंकराय नमः, हे पण मंत्र आहे. सोबत फक्त शिवाय नमः पण मंत्र आहे. या काही मंत्रांचा जप तुम्ही करू शकता. हे मंत्र जास्तीत जास्त जपत भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर भरपूर बेलपत्र महाशिवरात्रीला वाहायचे असते. घरी किंवा शिवालयात पण हे मंत्र तुम्ही पाठ करू शकता. घरीही करू शकता, शिवमंदिरात जाऊनही करू शकता. मित्रांनो, महाशिवरात्री खूप शक्तिशाली रात्र आहे असे साधू संत म्हणतात, आणि या रात्रीचा आपली ऊर्जा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करायचा असतो. आपण जेव्हा जप करतो, ध्यान करतो, तेव्हा आपण ती ऊर्जा स्वीकारण्यासाठी तयार होतो. म्हणून महाशिवरात्रीच्या रात्रीची ही संधी वाया जाऊ देऊ नका. आपली ऊर्जा वाढवा, ज्यामुळे संपूर्ण वर्षभर तुम्हाला ती ऊर्जा पुरेशी राहील. जीवनात येणारे चढउतार, जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी, त्या संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला भरपूर ऊर्जेची गरज असते, मानसिक बळाची गरज असते, जी भगवान शिवशंकरांच्या कृपेने महाशिवरात्रीच्या रात्री जप, ध्यान, पूजा, अर्चना केल्याने आपल्याला भरपूर मिळते. आणि त्या ऊर्जेसाठी तर महाशिवरात्रीला जागरण आणि शिवनामाचा जप अवश्य करायला हवा. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिखायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी लाईफ गाईड चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, तर आमचे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी मराठी लाईफ गाईडच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.